Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, त्याच लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग म्हणजे आज सकाळीच ना उठल्याच म्हणजे चहा केला आणि चहा प्यायच्या आधीच स्वयंपाकाला लागले आहे. ते का तर आज आहे आमची पार्टी म्हणजे आम्ही आज बाहेर फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठीच डब्बा पार्टी करणार आहोत. म्हणजे प्रत्येकीने आपापल्या घरून सगळा स्वयंपाक करून आणायचा. तर माझं चाललं आहे प्रिपरेशन आता व्हेज पुलाव करण्याचं. तेच व्हेज पुलाव म्हणजे आज सकाळी उठल्याच त्या स्वयंपाकाला लागले. नाश्ता वगैरे काहीच केलं नाही, चहा केला, चहा अजून घ्यायचा बाकी आहे. तेवढ्यातच आता पुलाव करण्याची तयारी. म्हणजे एक्साइटमेंट आहे तेवढं की आता कसं म्हणजे प्रत्येकीला आपापली पाककला दाखवण्याची संधीही मिळणार आहे आणि सर्वजण एकत्र बसून जेवणार आहोत. त्याचंही खूप छान एक्साइटमेंट वाटत आहे. म्हणून बघा मी आता सर्व व्हेज घेतला आहे मिक्स आणि त्याचाच व्हेज पुलाव आता तयार करणार आहे. तर म्हणजे भरपूर दिवसापासून ना आपण अशा संधीची वाट बघत असतो की आपल्या मैत्रिणी, आपले मुलांचे सगळे फ्रेंड्स, आपण सगळे एकत्र कधी फिरायला जाऊ. आणि म्हणजे सतत आपण घरातली कामं आणि घरातले सगळे हे बघत असतो. तर ते एखाद्या दिवसापुरतं ना थोडंसं साईडला ठेवून आपण जर आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला गेलो ना तर आपल्याला तेवढंच बाहेर गेल्यानंतर ते रिफ्रेशमेंट मिळतं ना, ते पूर्ण म्हणजे 6 महिन्यासाठी तरी आपल्याला भरपूर पुरेसं असतं. तर त्याच्यासाठीच अगदी फ्रेशनेसमध्ये ना मी आता स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाक झाल्या लगेच आम्हाला निघायचं. आज डब्बा पार्टी करणार आहोत ना, त्यासाठी जेवण वगैरे बनवून झालं आणि त्यानंतर मग आम्ही आता गार्डनच्या म्हणजे प्रवासाला निघालोय. जेवण वगैरे घेतलंय सोबत, सगळ्यांनीच आपापल्या घरून बनवून घेतलं आणि तेच घेऊन आता आम्ही निघालोय. चल आपण आता ब्लॉगला कंटिन्यू करूया. गार्डन मध्ये पोहोचले आहेत आणि आम्ही आता उतरतो इथे आणि मग आता गार्डन मध्ये जाऊ. विरू हाय कर. विरू निघायला उशीर झालाय आणि आमच्या आधीच आमच्या सर्व मैत्रिणी इथे पोहोचल्या आहेत. उशीर झाला होता आणि आमच्यासाठी सगळे जेवायचे थांबले होते म्हणून आम्ही गेल्याच लगेच जेवायला बसलो. काय आणले तुम्ही? चपाती आणि पोहे. बेसन म्हणजे थोडा पीछे हो जाओ, आपका बारी बाद में आएगा. ए बाई, मी उठले वाढायला आता. ऐका ना, बर्थडे गर्ल, बर्थडे मसाला पुरी, झणझणीत रस्सा. प्लॅनिंग तू क्या लाया? आम्ही पास्ता आणलाय. कुठे? घरी किती छान आणि सुंदर असं वातावरण वाटतंय. तुमची डिश? असं गार्डन आहे, त्याच्यात आम्ही असं कुठे छान आहे? आपापल्या घरून डब्बा घेऊन आलो आणि छान असं जेवायला बसलोय. तर असं ना सर्वांनी एकदा तरी केलं पाहिजे, कारण की खूप छान वाटतं. असं गेल्याने ना म्हणजे खूप रिफ्रेशमेंट वाटते. तुमचं काय आहे ताई? हो ताई, तुमचं काय आहे? पुलाव कशाला लगेच काढतो? चपाती खाऊ देत ना सगळ्या. एका प्लेट मध्ये काढून ठेवते. यमी यमी. तेव्हा तू कुठे आली? काय करायला? पार्टी करायला विरू तू? अरे वा, एक नंबर. स्वामी, अभी तो पार्टी शुरू हुई है. आय अंश, मजा येते ना? थोड्या वेळाने अजून मजा येणार. आता नाही मजा. तुम्ही बसून घ्या ना, मला तुमचं
बार बार आम्हाला अचानक पुढे गेल्यावरच माहिती पडलं की आमच्यातील एका मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि तिथे ना कोइन्सिडन्सने तिथे 2 बुके असे ठेवलेले होते आणि ते जाऊन मी पटकन उचलून आणले आणि म्हणजे त्यांना विश करण्यासाठी लगेच आम्ही सर्वजण तयार झालो आणि बर्थडे सॉन्ग वगैरे म्हणायला लागलो. आम्ही आणलाय तुझा तू बर्थडे गिफ्ट नाही आणलं. ओ मॅडम या की अंशिका व्हिडिओ काढ फोटो काढ. रागाव पण येतोय थोडस असं करा ना दिसलं पाहिजे हे तुम्ही तिरक पकडलंय तसं नाही मुलांना लागेल वा वा इथला इथे या हाय तो फोटो काढायला जात आई जा साईन ते पाठवून देतील फोटो नाही फोटो या मोबाईल मधून येणार नाही. रेडी हा पण घ्या. थांब पूर्वा 2 कसं पकडू मी आता मोबाईल आता व्हिडिओ बंद कर द्या आणि फोटो काढा. जे पास में तुझा समझ तक तुझा पर आज भी बोले लोग किसने को बोले आज में कौन को मैंने अंदर अपनी माथे
छान वाटलं आज खूप. इकडे बघ ना स्वामी. त्याची तब्येत बरी नाही तरी पण आईस्क्रीम वगैरे सगळं पाहिजे. खूप सारी मज्जा मस्ती करून आता आम्ही सर्वजण जे जे सामान आम्ही घेऊन आलो होतो सोबत ते सामान एक पॅक करून आता घरी जायला निघालो आहे. तर खूप सारं एन्जॉय केला, सर्व प्रकारचे गेम्स वगैरे खेळून झाले आणि आता नंतर आली फोटो सेशनची बारी. म्हणजे आता आम्ही सर्वजण जसे जसे फोटो सगळ्यांनी काढा तिथे जाऊन एक फोटो जा आणि मग घरी जायला निघू. म्हणजे आम्ही आता दुपारपासून आलेलो, आता संध्याकाळ होत आली आहे म्हणून आता लवकर निघायचं. सर्वकडे आपापल्या मैत्रिणींचे फोटो घेणं चालू आहे. म्हणजे सर्वच आम्ही मैत्रिणीच आहोत एकत्र, पण कोण कुठे असं आणि आला मंकी. पोरं वगैरे घाबरून आम्ही एका साईडला येईल आणि मंकीचेच फोटोग्राफ्स घेत बसलो. आम्ही तरी घाबरत होतो पण आमची मुलं अजिबात त्याला काहीतरी खायला देऊया का? कसं आमच्या जवळ येतं. पोरांना घ्या पण पोरं आमच्या अजून पुढे पुढे जात आहे त्याला बघायला. त्याने बघितलं असेल एवढे सगळे माकडं एकत्र येऊन एन्जॉय करतायत म्हणून तो पण आमच्यात येऊन एन्जॉय करत होता. तर असा गेला आजचा आमचा दिवस. खूप साऱ्या जॉयफुल आणि खूप सारे मेमरीज आता आमच्याकडे मोबाईलमध्येही आणि आमच्या मेंदूमध्येही अशा फुल होती. कसा गेला आजचा दिवस? एन्जॉय केलं ना मस्त. आता पुढच्या वेळेस कधी यायचं? कुठे जाऊया पण नक्की तेव्हा? आपण पुढे येऊया.